वाळवणामधली कुठली रेसिपी सोपी असेल ना तर ती ही पोह्याची. म्हणजे आज आपण बघणार आहोत पोह्याचे पापड, तेही सावलीत बसून. अगदी रिकाम्या वेळेत हे तुम्ही कधीही करू शकता. याला उन्हाची अजिबात गरज नाही. अगदी दुसऱ्या दिवशी 1 ते 2 तास जरी याला ऊन दिलं ना तरी अगदी व्यवस्थित हे आरामशीर वर्षभर टिकतात. तर अगदी खुसखुशीत कुरकुरीत हे पापड जे आहेत तयार होतात आणि चौपट असे फुलले जातात. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पापडाची आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर पोह्यापासून आज आपण पापड बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत मी. तर नॉर्मल जे आपण कांदे पोहे करतो ना तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत. तर आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण हे भाजून घेणार आहोत. अगोदर अर्धे टाकून घेतले. आता व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठीच आपल्याला फक्त भाजायचे आहेत. याचा कलर आपल्याला बदलायचा नाही आहे. अगदी कुरकुरीत झाले की लगेच याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजायचे आहेत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. आणि नंतर बारीक अशी मिक्सरमधून याची पूड तयार करून घ्यायची आपल्याला आहे, जेणेकरून आपले पापड जे आहेत ते छान तयार होतील. पोहे जे आहेत ते थंड झालेले आहेत, पूर्ण थंड झालेले आहेत. आणि नंतर आता बारीक पावडर तयार करून घेऊयात. तर पोहे काढल्याच्या नंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने हे चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे काही वरती थोडंसं जाडसर भाग राहिलेला असेल तो परत पुन्हा काढता येईल, किंवा कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. तर छान अशी इथे आपलं जे पोह्याचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर असं पहिले हा जो मोठा डब्बा होता तो भरून पोहे होते, तर त्याच्या अर्ध इथे पीठ तयार झालेलं आहे. तर जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला दुपटीनं पाणी वाढवायचं आहे. तर अर्धा डब्बा पीठ होतं, तर 1 डब्बा भरून मी पाणी घेतलेलं आहे. लाल तिखट घेतलेलं आहे इथे अर्धा चमचा जिरे आहेत, मीठ आहे चवीनुसार, आणि पापड खार घेतलेला आहे, अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे. तर आता गॅसवरती पातेलं ठेवून दिलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली की मसाले टाकायचे आणि नंतर आपल्याला हे पीठ टाकून द्यायचं आहे व व्यवस्थित याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजे. तर 2 ते 3 मिनिटासाठी छान मी याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता परत आपल्याला कुठलीही रिस्क नको आहे, म्हणून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते छान वाफवण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर खाली 1 ग्लास पाणी टाकून डब्यामध्ये मी जे आपण पोह्याचं पीठ होतं ते डब्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्त 3 शिट्ट्या मी याच्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता वाफ गेल्याच्या नंतर आपण कुकरचं झाकण काढून हे मिश्रण जे आहे ते ताटामध्ये घेऊन छान मळून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान मऊसूत असं इथे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि परत पुन्हा मिश्रण हे मळल्याच्या नंतर आपल्याला परत डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे गरम राहील, थंड होणार नाही. कारण पोह्याचं पीठ जे आहे ते पटकन थंड होतं आणि थोडंसं घट्टसर होतं. आत्ता जरी पातळ दिसत असलं तरी त्याला हवा लागली की लगेच हे पीठ जे आहे ते थंड व्हायला लागतं. तर डब्यामध्येच ठेवून दिलेलं आहे पीठ आणि त्याचे गोळे तयार करून आपल्याला असं रोटी मेकरने याचे पापड तयार करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही याच सेम पद्धतीने पोळपाटावर देखील लाटून घेऊ शकता. पॉलिथिनवरती 1 गोळा ठेवून लाटून घ्या, व्यवस्थित पापड तयार होतात. तर पातळ अशी इथे पापड तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने वाळवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 2 तासामध्ये फॅनखाली हे व्यवस्थित सुकवतात लवकर. अजिबात याला 1-2 दिवस अजिबात लागत नाहीत. अगदी 2 ते 3 तासामध्ये हे पटकन सुकून निघतात. तर आता सर्व पापड जे आहे ते मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर काही पापड तयार झालेले आहेत. तर ह्या पोह्याच्या पापडामध्ये जिऱ्याची टेस्ट खूप छान लागते.
अगदी हलकंसं तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला तिखटाऐवजी तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची देखील पेस्ट करून टाकू शकतात. तर मस्त असे आपले इथे पापड छान सुकलेले आहेत. पूर्ण एक दिवस मी फॅनखाली हे सुकवून घेतले आणि नंतर दुसऱ्या दिवशी याला छान 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला आपण जर पीठ व्यवस्थित जर मळलं नाही तर अशा पद्धतीने याला चीर जाऊ शकते. त्याच्या गाठी ज्या असतात ते तिथून लगेच क्रॅक होतात पापड. तर त्याच्यामुळे आपल्याला पीठ जे आहे ते छान मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे पापड बनवायला घ्यायचे आहेत. तर आता पापड तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्याच्या नंतर अगदी दुप्पट तिप्पट छान फुलला जातो आहे. तेल आपल्याला पापड तळते वेळेस अगदी कडकडीत असं गरम पाहिजे. तर मस्त पापड छान आपला तयार झालेला आहे. पांढरा शुभ्र असा पापडाला कलर आलेला आहे. पहिल्या पापडाच्या वेळेस व्यवस्थित तेल तापलेलं नव्हतं, त्याच्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने पापड जो आहे तो व्यवस्थित फुलला गेलेला नाही. आणि आता दुसरा पापड टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तेलाने छान ताव धरला की असा छान मस्त फुलून वरती आलेला आहे. तर हे पापड जे आहेत ते वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाहीत. खायला खूपच टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे मेहनत कमी लागते हे पापड बनवण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे वाळवणीची आणि टिकायला म्हणाल तर वर्ष 2 वर्ष व्यवस्थित टिकते. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.